कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. 4 मॅचेस 4 विक्टरीज फायनल्समध्ये आलेल्या आहात. येस. पहिली टीम फायनलमध्ये जाणारी आणि येस. काय सेलिब्रेशन तर जोरदार सुरू आहे. काय वाटतंय? खूप मजा येते. म्हणजे आमचं असं होतं की ज्यावेळेस आम्ही कॅम्प चालू केला फ्रॉम द व्हेरी फर्स्ट डे आमचं असं होतं की काहीही करून आपल्याला ट्रॉफी जिंकायची. सो वी आर वन स्टेप क्लोजर टू इट अँड वी आर व्हेरी हॅपी ॲज अ बंच अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द गर्ल्स अँड द वे अनुजाताई लेड द टीम फ्रॉम फ्रंट अँड द श्वेताताई द सिनियर प्लेयर फ्रॉम आवर ग्रुप. शी इज इन ग्रेट फॉर्म ॲक्च्युली. तो एक आमच्यासाठी खूप मोठा एक म्हणतात ना की एक पॉझिटिव्ह आहे आमच्यासाठी की एक ती खूप चांगलं करते. सो वी आर व्हेरी हॅपी ॲज अ टीम. आजची एक लो स्कोरिंग मॅच होती. येस. आणि खूप क्लोज कॉन्टेस्ट झाली. येस. येस. सुरुवातीला 3-4 विकेट्स गेल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी आपल्याला खरंच यावेळेला प्रेशर येतं किंवा टेन्शन येतं असं काही? प्रेशर असं काही नव्हतं कारण आमची बॅटिंग लेंथ म्हणजे डेप्थ आहे खूप बॅटिंग. म्हणजे ॲक्च्युली आमचे 11च्या 11 प्लेयर्स बॅटिंग करू शकतात. सो आम्हाला ते एक असं खूप कॉन्फिडन्स होता की कोणीही गेलं तरी ती मॅच जिंकून देणार आहे नो मॅटर कोणीही जाईल. सो आम्ही खूप कॉन्फिडंट होते की आम्ही जिंकणार आहे. प्रेशर वगैरे नो, आम्ही प्रेशर नाही घेत. आज तुम्ही पर्सनली बॅटिंग जास्त एन्जॉय केली का बॉलिंग जास्त? ॲक्च्युली मी बॉलिंग जास्त एन्जॉय केली कारण लास्ट मॅच स्मृतीताई पुढे माझं थोडं बॉलिंगचं ना थोडं मी आउट ऑफ फॉर्म यू कॅन से बॅड डे ॲक्च्युली. सो मी अंडर कॉन्फिडंट नव्हते ॲक्च्युली. मला असं होतं की मला आता केव्हा पण ऑपॉर्च्युनिटी भेटेल, मला माझं बेस्ट द्यायचं आहे. सो मी बॉलिंग जास्त एन्जॉय केली. बॅटिंगचं तर ठीक आहे, बॅटिंग कधीही कुठेही करू शकते मी नो डाऊट. बट बॉलिंग जास्त एन्जॉय केली ॲक्च्युली ह्या पिचवर मी. शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये तुमचं काय डिस्कशन चालू होतं? कसं म्हणजे कंट्रोल करत होतो तुम्ही गेमला? मला पहिलं असं होतं की मी हिट करेल बॉल. म्हणजे मला पटकन मॅच संपवायच्या ह्या घाईत होते मी की पटकन संपू. पण ईशा बोल रिअली वेल. सो ते कटर्स जे होते ते बॅटवर येत नव्हते. सो मग मी थोडं मला श्वेताताईंनी पण पुढून सपोर्ट केला की तुला मोठ्या शॉटची गरज नाही आहे, तू फक्त थांबली तरी आपण मॅच जिंकणार आहे. सो तो एक कॉन्फिडंट होता की मला शेवटच्या बॉलपर्यंत थांबायचं. नो मॅटर रिझल्ट काय असेल तो आम्ही विचारच नाही केला शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये. फक्त असं होतं शेवटपर्यंत घेऊन जायची आहे मॅच. ओव्हरऑल टीमचा परफॉर्मन्स कसा होता? आमचे टीम तर आत्ता सगळे असे वेगळ्याच कॉन्फिडन्स आणि वेगळ्याच फॉर्ममध्ये आहेत सगळेच. असं पण रोज वेगवेगळे प्लेअर ऑफ द मॅच होतात, रोज कोणतरी वेगळा परफॉर्म करते. सो ॲज अ टीम तो एक खूप पॉझिटिव्ह आहे आमच्यासाठी आणि सगळे परफॉर्म करतात. सो वी आर व्हेरी हॅपी फॉर दॅट. फायनलसाठी काय स्पेशल प्रिपरेशन्स? ते फायनल जिंकल्यावर सांगेन स्ट्रॅटेजीज. समोरच्या रायगडच्या टीममध्ये आज 2 अप्रतिम कॅचेस गेले. येस. येस. आणि दोन्ही यंगस्टर्सनी खूप चांगला परफॉर्म केला तिथे. येस. त्यांनी आधीच्या मॅचमध्ये एक खूप चांगला कॅच घेतला होता. ओव्हरऑल फिल्डिंग स्टँडर्ड्सबद्दल काय सांगाल? फिल्डिंग स्टँडर्ड्स ॲक्च्युली खूप आता म्हणजे स्टँडर्ड्स खूप वाढलेत. पहिला मुलींचं असं होतं की सगळे घाबरायचे किंवा ते फिल्डिंगकडे फक्त असं होतं बॅटिंग बॉलिंग. फिल्डिंगकडे आता ज्या लेवलचं जे स्टँडर्ड्स सेट करतायत रोज वेगवेगळे प्लेयर्स किंवा हे. सो तो एक वेगळा स्टँडर्ड आणि महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आमच्या कॅम्पमध्ये वगैरे पण आता फिल्डिंगवर जास्त फोकस होतो. सो तो एक ॲडव्हान्टेज आहे की इथे बघायला भेटतं आहे त्या आउटस्टँडिंग कॅचेस, आउटस्टँडिंग स्टॉप्स वगैरे सगळं. येस. मॅचेस सगळ्या पुण्यात होत आहेत. तुम्ही पुण्याची टीम फायनलला पोहोचलाय. क्राऊडकडनं काय सपोर्ट मिळतोय ते आणि आतमध्ये त्यांनी फरक पडतो का? खूप जास्त फरक पडतो ॲक्च्युली. ज्यावेळेस क्राऊड तुम्हाला पुश करत असतो, जेव्हा तुम्ही अर्ज असं असतं की यार होत नाही आपल्याकडून, पण तेव्हा ते असं पाठीमागून जेव्हा बोलतात की चल 4 मार, तेव्हा एक पुश भेटतो की नाही मी करू शकेल. एवढा आपल्याला सपोर्ट करायला. आणि आजचं क्राऊड तर आउटस्टँडिंग होतं. द वे ते सपोर्टेड इज रिअली खूप जास्त ॲप्रिशिएबल होतं तेव्हा. येस. थँक्यू. थँक्यू.